लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आचारसंहितेचं तंतोतंत पालन करणं बंधनकारक आहे. असं असताना सुद्धा आचारसंहितेचा भंग होण्याचे प्रकार घडत असतात. परंतु याची माहिती निवडणूक आयोगाला तातडीनं प्राप्त होते असं नाही. त्यामुळे निवडणूक काळातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं सी-व्हिजिल ॲप तयार केलं असून या ॲपद्वारे सामान्य मतदारसुद्धा निवडणूक आयोगाला माहिती देऊ शकतो. या ॲपद्वारे दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सी-व्हिजिल कक्ष तयार करण्यात आलंय. ॲपद्वारे आलेल्या तक्रारींवर या कक्षामार्फत तातडीनं कार्यवाही करण्यात येते. सी-व्हिजिल म्हणजे सजग नागरिकांसाठी तयार केलेलं एक ॲप आहे जे निवडणूक आयोगानं तयार केलेलं आहे आणि याच्यावर नागरिक ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होतो अशा ठिकाणावरून कंप्लेंट लॉज करू शकतात आणि त्या कंप्लेंट सी-व्हिजिल कक्षामध्ये येतात. सी-व्हिजिल कक्षामध्ये आल्यानंतर त्या लोकेशनची शहानिशा करून तिथे असणाऱ्या जवळपासच्या फ्लाईंग स्क्वॉडना ही कंप्लेंट फॉरवर्ड केली जाते आणि फ्लाईंग स्क्वॉड करून या शंकेचं सगळ्या निरसन झाल्यानंतर AROंकडून ह्या कंप्लेंट क्लोज होतात आणि ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी साधारणपणे 100 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर कंप्लीट होतात. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 40 नागरिकांनी बॅनर आणि पोस्टर संदर्भात सी-व्हिजिल ॲपद्वारे तक्रारी दाखल केल्या असून त्याचा निपटाराही संबंधित विभागाकडून करण्यात आलाय. 19 मार्चपासून हा सी-व्हिजिल कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये मनी डिस्ट्रीब्युशन तसेच लिकर डिस्ट्रीब्युशन विदाऊट परमिशन बॅनर वगैरे जे लावण्यात येतात पक्षांचे त्या संदर्भातल्या तक्रारींचा समावेश आहे. या साईडवर आत्तापर्यंत एकूण 40 तक्रारी आलेल्या आहेत, ज्यांचं 40 तक्रारींचं निवारण म्हणजे डिस्पोज झालेले आहेत. निवडणूक कालावधीत हा कक्ष 24 तास कार्यरत असून निवडणूक काळात काही गैरप्रकार घडत असतील तर सी-व्हिजिल या ॲपद्वारे मतदारांना तक्रारी दाखल करणं सोपं झालंय.